नमस्ते देवी और सज्जनों, आशाताईस रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर चला मग आजची नवीन रेसिपी सुरू करूया। तर चला आज आपण बनवणार आहोत उन्हाळा स्पेशल कच्ची कैरी आणि पुदिन्याचं शरबत। कैरी घेतलेली आहे तोतापुरी, याला कापून घेऊया। मधून असं कापून घ्यायचं आहे। आतली जाडसर कोय आहे ती काढून टाकायची। साली सगटच तुकडे करायचे आहेत। तर मी पहिले एक वेळेस आंब्याचं शरबत बनवलं होतं, तुम्ही त्याला खूप प्रेम दिलं। टाकायचं मिक्सर जार मध्ये। पहिले मी कच्च्या कैरीचं शरबत बनवलं होतं, असंच बिना साल काढता। मला खूप सारे कमेंट आले होते की त्याची साल न काढता शरबत बनवलं की शरबत तुरट होते, तर असं काहीच नाही। एक वेळेस असं साली सहित शरबत बनवून बघा, खूप टेस्टी होते आणि तुरट वगैरे काहीच होत नाही। कैरीमध्ये टाकायचे पुदिन्याचे पानं, 1 चम्मच बडीशोप टाकायची आहे, 1 इंच अद्रकचा तुकडा टाकायचा आहे, 1 पिंच टाकायचं आहे मीठ, आवडीनुसार टाकायची साखर। त्याच्यामध्ये पाणी टाकून ग्राइंड करून घ्यायचं आहे। तर एका भांड्यामध्ये शरबत गाळून घ्यायचं आहे। पहिलं शरबत मी बनवलं होतं तेव्हा म्हटलं होतं मी की शरबत चाळून घेईन, तर खूप साऱ्या कमेंट अशा आल्या की पिठाला चाळून घेतात आणि असं ज्यूस वगैरे काही असलं त्याला गाळून म्हणतात। माझी चूक सांगल्याबद्दल सर्वांना थँक्यू। तर बघा खूप छान असं हे शरबत झालेलं आहे आणि याच्यामध्ये आपण काही आर्टिफिशियल कलर वगैरे काहीच टाकलेलं नाहीये, एकदम प्युअर असं शरबत आहे। सर्व करताना शरबतला गाळूनच घ्यायचं आहे। तर हे पुदिन्यावाला शरबत कसं वाटलं कमेंटमध्ये जरूर सांगा। रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। तर मग चला भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत बाय बाय।